पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माढा लोकसभा मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नावरून शरद पवारांना टार्गेट केलं आणि पवारांनी माढ्याला पाणी देण्याचं आश्वासन दिल्याची मोदींनी आठवण करून दिली। तर पवारांच्या पक्षानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अंगुली निर्देश केलाय। पाहुयात सविस्तर बातमी। सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय शहकटशहाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांनी ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटलांना पक्षात घेऊन भाजपला राजकीय धक्का दिला। धैर्यशील मोहितेंच्या उमेदवारीमुळे माढ्याच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे। भाजपचे रणजित नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते यांच्यात ही लढत असली तर दोन्ही पक्षानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळेच दोन्ही बाजूने बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका लावलाय। मंगळवारी माढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या माध्यमातून भाजपने जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन केलं। या प्रचार सभेत मोदींनी माढ्याच्या पाणी प्रश्नाला हात घातला। तसंच 15 वर्षांपूर्वी माढ्यातील जनतेला दिलेल्या पाणी योजनेच्या आश्वासनाचीही पवारांना आठवण करून दिली। 15 साल पहले एक बहुत बड़े नेता यहां चुनाव लड़ने के लिए आए थे। कहते हैं कि तब उन्होंने डूबते सूरज की शपथ लेकर कहा था कि यहां सूखे से प्रभावित क्षेत्रों तक पानी पहुंचाएंगे। उन्होंने पानी पहुंचाया क्या? एकेकाळी शरद पवारांनीही माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। 2009 साली शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता। मात्र त्यानंतर पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवली नाही। त्यावरूनही मोदींनी शरद पवारांना टोला लगावलाय। अब उनको सजा देने का समय आ गया है। एक वो दिन था और एक आज का दिन है। वो यहां से चुनाव लड़ने की हिम्मत नहीं जुटा पाए। मोदींनी माढ्याच्या सभेत शरद पवारांना टार्गेट केलं होतं आणि त्यामुळेच माढ्याच्या प्रचारात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टाटा कोयनेचं पाणी हे महाराष्ट्राला देणार आणि हे पाणी वळवणार या संदर्भात घोषणा केल्या होत्या, भाषणं केली होती। त्या संदर्भात 2018 मध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कमिटी सुद्धा तयार केली होती। यावर एकही टक्क्याचं काम झालेलं नाही। माझी माननीय पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात त्यांना आधी स्वतःच्या उपमुख्यमंत्र्यांना याचा जबाब विचारावा। माढा लोकसभा मतदारसंघावर शरद पवारांचा राजकीय प्रभाव राहिलाय। मात्र गेल्या काही लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटलांना फोडून फडणवीसांनी माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पाडलं होतं। मोहिते पाटील भाजपत दाखल झाल्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विजय सोपा झाला होता। पण यावेळी मोहिते पाटलांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी झाल्यामुळे माढा लोकसभेतील राजकीय समीकरण बदललंय। त्यामुळेच भाजपने मोदींची सभा आयोजित करून महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।